कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साजूळ खावा देव तेथीची जाणावा मृदू सबाय नवनीत जैसे सज्जनाचे चित्त तैसे सज्जनाचे चित्त तोची साजूळ खावा देव तेथीची जाणावा पांडुरंगा करू प्रथम वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गी हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि चन्द्रबिम्बाननं चारुहासं रसकुण्डलाक्रान्तकण्डस्थलाङ्गं जपाराजबिम्बाधरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्मपरानंद मीशमादन्ति वल्लभं नमो ज्ञानेश्वरा निवृत्तिउदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची ओम नमो सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा बसुनी माझी आरसना हरिगुणावर नवी शरण शरण एकना नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ऐके वचन कमळापती ऐके वचन कमळापती ऐके वचन कमळापती ऐके वचन कमळापती माझी रंगाची विनंती त्यासी म्हणे जो आपुले तोची साधूळ खावा देव तेथीची जाणावा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे शिरोमणी देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्रीमान जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज संतांचं लक्षण प्रतिपादन करतात. अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणार त्याचा तो म्हणजे असा की पुरुषोत्तम मासानिमित्त या ठिकाणी काय झालेलं आहे, आपला सप्ताह गावाकडून पंढरपुरामध्ये आलेला आहे आणि मार्गदर्शन सप्ताहाचं आमचे हरिभक्तपरायण गुरुबंधू ज्येष्ठ गुरुबंधू माऊली महाराज शेजूळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह चालू आहे. सकल संतांच्या कृपाशीर्वादाने विठ्ठल परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने सप्ताह चालू आहे आणि माऊली महाराजांचं नामचं आम्ही सहपाठी आहोत.
त्याच्यामुळे त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि त्या प्रेमास्तव त्यांना मला या ठिकाणी सेवेकरता आमंत्रित केलं. वास्तविक पाहिलं तर सेवा परवा होती, 3 तारखेला होती, परंतु आजची महाराज 3 तारखेला येणार आहेत म्हणून खाली वर झाली सेवा. म्हणून माऊली महाराजांना धन्यवाद. आणि या ठिकाणी गुणीजन मंडळी काय आलीच नाही. मग आमचे हरिभक्त परायण चव्हाण महाराज दोन्ही काम करतात, म्हणजे सिस्टीमचं 2 in 1 काम करतायत. ते सिस्टीमचं काम करतायत आणि गायनाचं पण काम करतायत. पखवाद्या ऐकवेला कोणीच उपलब्ध नव्हतं. मृदंगावर आमचे हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज आनंदी हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. आमचे हरिभक्त परायण महाराज आहेत, सगळे आमचे या ठिकाणी महाराज मंडळी, साधक मंडळी, आमचे हरिभक्त परायण संतोष महाराजही आमच्यासोबत आले आणि सगळे साधक मंडळी या ठिकाणी उभी आहेत. त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. आणि श्रोतृवर्ग आहे त्यांनी तुमच्याही चरणावर नतमस्तक होऊ, सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होऊ आणि शिवेकडे भाग्यवान आहेत आपण. पुरुषोत्तम मासामध्ये आपण कुठं आलो? पंढरपूर सारख्या क्षेत्रामध्ये आलो. कारण या पुरुषोत्तम मासाला अत्यंत महत्व आहे. प्रथमतः याला महत्व नव्हतं. मलमास, पापी मास म्हणून याला ओळखल्या जायचं. परंतु रुसला तो देवावर. देवा तू सगळ्यावर कृपा करतो, माझ्यावर का कृपा करत नाही? कारण मलमासामध्ये कोणते शुभ कार्यही केल्या जात नाही, काहीच केल्या जात नाही, तुझं हरिनाम चिंतनही केल्या जात नाही. असं मला एवढं वाळीत टाकल्यासारखं का केलंस? देवाकडे शरण गेला देवाला. मग देवाला त्याची दया आली आणि देवाने त्याला वरदान दिलं. काय? सामान्य महिन्यामध्ये जे पुण्य केल्या जातं त्याच्यापेक्षा, म्हणजे आता एकदा हरी म्हटलं तर एकदाच हरी म्हटल्याचं पुण्य आहे, पण पुरुषोत्तम मासामध्ये एकदा जर विठ्ठल किंवा हरी म्हटलं की 1000 पटीनं त्याचं पुण्य वाढतं. म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल बरं. आपण त्यातले त्यात इतके भाग्यवान आहे का आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो, संतांच्या भूमीमध्ये जन्माला आलो आणि आपल्याला धामही असा लाभला की या धामासारखा दुसरा धामच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमाती, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमाती, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमाती, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमाती, ऐसा देवरी देव कोटी, ऐसा देवरी देव कोटी, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमाती, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमाती, ऐसा देवरी देव कोटी, ऐसी चंद्रभागा तुकाराम महाराज म्हणतात, उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमाती. उदंड तीर्थ पाहिले, तुकाराम महाराजांनी सांगितलं. उदंड क्षेत्र पाहिले आणि उदंड क्षेत्राचं आणि तीर्थाचं वर्णनही केलं. पण असं तीर्थ आणि असं क्षेत्र नाही कुठे. विठ्ठल विठ्ठल. किती भाग्यवान आहोत आपण, किती भाग्यवान आहोत. तुम्ही बद्रीनाथला जा, केदारनाथला जा, कोणत्याही देवाला जर गेले तर देवाचं दर्शन कुठून येऊ? कुठून ये? सगळे केलंच असतात. जवळपास इथं सगळ्या आज्याच बसलेल्या आहेत. तुम्ही बद्रीनाथ केदारनाथ केलंच असत, देवाचं दर्शन कुठून ये? पांडुरंगाचं स्पर्श दर्शन, स्पर्श. बरं असा देव आहे का कुठं? कुठंच नाही. राम अवतारामध्ये कसा आहे देव? ते बाकीचे तर मागचे सोडाच, कधी डुक्करच झालाय, कधी कासवच झाला, कधी काय तर कधी काय. बरं राम अवतारात परशुरामाचा अवतार झाला तर अत्यंत क्रोधी, जवळ जाण्याचा विषयच नाही. राम अवतारामध्ये भगवान परमात्म्याचा एक पाय पुढं आणि एक पाय माग, हातामध्ये धनुष्यबाण. कृष्ण अवतारामध्ये
देवळा चरणी वाजवितो वेणू, देवळा चरणी वाजवितो वेणू, देवळा चरणी वाजवितो वेणू, देवळा चरणी वाजवितो वेणू. स्वामी मला गोपिकार म्हणू, स्वामी मला, स्वामी मला गीतार माये गीतार माये गोपिकार पाय कसा एक पाय मुरली वाजवून देव असा एक पाय. पण या विठ्ठलाचे समचरण दृष्टी विटेवरी साजिर याचे पाय कसे असे जोडलेले सम आणि असा कमरेवर हात देऊन उभा आहे. कसा आहे देव सुंदर ते ध्यान बेवटीवरी कर्कटावरी ठेवून या. आणि तो देव उभा आहे. परत पुंडलिकाने वरदान काय मागून घेतलं, मूळ पापी जैसे तैसे. देवा पापी येऊ किती पाप्याचा पापी आला तर तू वरती बघायचं नाही. तो कसा आहे त्याचा फक्त काय करायचा, तू उद्धार करायचा, त्याचं पाप नष्ट करायचं. दर्शन घेतलं ना नष्ट करायचं. पण तिकडचे देव तसे नाहीत ना, आपल्या देवासारखे आहेत का नाही. बरं परत हिमालयात जे गेलेत त्यांना पुन्हा विचारा, तुम्हाला हिमालयात जा वाटतं का? गाडी किती दरीच्या किती जवळून चालते हो गाडी, कधी दरी कोसळल, कधी गाडी दरीच्या खाली जाईल. अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे तीर्थ आहे, पण पंढरपूर सारखं नाही. म्हणून आपण पंढरपूर क्षेत्र आपला धाम आहे आणि आपण महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आलो म्हणून आपण भाग्यवान आहे. आणि त्यातली त्यात पुरुषोत्तम मासामध्ये आपण कुठं आलो, पंढरी क्षेत्रामध्ये आलो. आता या पुरुषोत्तम मासामध्ये दीपदानाचं अत्यंत महत्व सांगितलेले बरं का. दीपदानाचं सगळ्यात मोठं महत्व सांगितलेलं आहे पुरुषोत्तम मासात. चंद्रभागेमध्ये दीपदान करायचे. मग लई चंद्रभागेत सोडून द्यावं त्याचा असं काही अर्थ नाही. चंद्रभागेमध्ये ठेवायचा आणि उचलून कडीला ठेवायचा. नाही तर तुम्ही जाता चंद्रभागेमधून सगळे दीप सोडून सगळी घाण आणि नंतर आम्हाला सांगून तिथं जावं लागतं ना, सगळी घाण करून जातात. पण मग दीपदानाचं महत्व असं नाही की गंगेतच सोडून द्यावा. ज्यावेळेस गर्दी नसेल त्यावेळेस गंगेत सोडून द्यायला तरी चालतो. पण ज्यावेळेस गर्दी असेल त्यावेळेस गंगेत सोडायचा आणि परत उचलून काय करायचा, चंद्रभागा मैयाच्या कडीला ठेवायचा. विठाला विठाला अशा प्रकारे आपण पुण्यवान आहोत. हे पुरुषोत्तम मासानिमित्त कीर्तने म्हणून पुरुषोत्तम मासाचं थोडं महत्व सांगितलं. पण आता मूळ अभंगाकडे आपण यायला पाहिजे, कारण मूळ अभंग पाहण्याकरता आपल्याकडे फक्त पौन घंटा उरलेला आहे. पौन घंटा सुद्धा उरला नाही. आता अभंग तुकाराम महाराजांचा आहे आणि तुकाराम महाराज या अभंगात संतांचं लक्ष प्रतिपादन करतात. पण काय असतं, शास्त्रानुसार वस्तूची ओळख होण्याकरता बरेच काही कारण असतात. बऱ्याच कारणाने वस्तूची ओळख होत असते. कधी कधी प्रमाणाने वस्तूची सिद्धता होत असते. वस्तूची सिद्धी ही प्रमाणाने होते. कधी कधी कार्यावरून वस्तूची सिद्धी होत असते, कधी कधी कारणावरून वस्तूची सिद्धता होत असते आणि कधी कधी स्वरूपावरून वस्तूची सिद्धता होत असते.
आता कधी कधी प्रमाण आणि वस्तूची सिद्धता होती. शास्त्रामध्ये 6 प्रकारचे प्रमाण मानलेले आहे वेदांत शास्त्रात. थोडं जड जाईल पण 5 मिनिटात उरकून घेऊ आपण जड प्रस्तावना 5 मिनिटात उरकून घेऊ. 6 प्रकारचे प्रमाण मानलेले आहेत. प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी असे काही प्रमाण शास्त्रामध्ये मानले. न्यायशास्त्रवाल्याने 4च मानले. शेवट ते अर्थापत्ती आणि अनुपलब्धी मानलं नाही. यामध्ये प्रमाणाने अशी सिद्धता होते. त्यामध्ये प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय येतात. त्या पंच ज्ञानेंद्रियाने वस्तूची सिद्धता होते. हा माईक आहे हे तुम्ही कशानं पाहिलं? कशानं पाहिलं? डोळ्यानं पाहिलं ना. म्हणजे याला प्रत्यक्ष प्रमाण म्हणायचं. आपण काय केले? नेत्राद्वारे याचं ज्ञान झालं आपल्याला. म्हणजे वस्तूची सिद्धता या ठिकाणी कशानं झाली? प्रत्यक्ष प्रमाणाने. डोळ्यानं म्हणजे कशानं झाली? प्रत्यक्ष प्रमाणाने झाली. हा आता तिकडं ऐकू येतोय आवाज. इथं नक्की काय चालू आहे? बुवा कीर्तन चालू आहे. आवाज आला कानाने, आपल्याला ते काय झालं? त्याचं ज्ञान झालं. म्हणजे हे ज्ञान कोणत्या प्रमाणाने झालं? प्रत्यक्ष प्रमाणाने झालं. अशा प्रकारे प्रत्येक सुगंध आला, नाकाने ज्ञान झालं. स्पर्श झाला, तो स्पर्श कठोर आहे का मृदू आहे, गादीचा आहे का दगडाचा आहे का कापसाचा आहे, हे ज्ञान त्वचा करून देते. म्हणजे ज्ञानेंद्रिय करून देतात. ज्ञानेंद्रिय हे प्रत्यक्षात घेतलेला, प्रत्यक्ष प्रमाणात घेतले जातात. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाने वस्तूची सिद्धता होत असते. अशा प्रकारे 6 प्रकारचे प्रमाण आहे. पण 6 प्रकारच्या प्रमाणाचा विचार करायला आपल्याकडे वेळ नाही. म्हणून काही वस्तूची सिद्धता ही प्रमाणाने होती, काही वस्तूची सिद्धता कारणावरून होते. हा कोण चाललाय? आमदाराचा पोरगा. कोण चाललाय? आमदाराचा पोरगा. मग आमदाराचा पोरगा चालला, मग त्या पोराची ओळख कुणामुळे झाली? हो, त्याच्या बापामुळे झाली. म्हणजे कारणामुळे झाली. कशामुळे झाली? कारणामुळे झाली. म्हणजे कारण त्याला उत्पन्न करणारा कोण आहे? त्याचा बाप आहे. तो बाप कोण आहे? आमदार आहे. चाललाय कुणाचा पोऱ्या? आमदाराचा पोऱ्या. पोरग कार्य आहे, म्हणजे त्याच्यापासून उत्पन्न झालेलं आहे, मग त्याला कार्य म्हणतात. मग त्याची ओळख कुणापासून झाली? आमदारामुळे झाली. म्हणजे कारणावरून काही कधी कधी वस्तूची सिद्धता होती, कधी कधी कार्यावरून होती. उलट करायचं, पोरगा आमदार आहे आणि बाप साधारण आहे. तो बाप रस्त्याने चालला, होय आमदाराचा बाप. काय म्हणतात लोक? आमदाराचा बाप चालला. आता बापामुळे पोराची ओळख नाही झाली, आता पोरामुळे बापाची ओळख झाली. विदुळ कारणामुळे कार्याची ओळख झाली, आता कार्यामुळे कारणाची ओळख झाली. म्हणजे कधी कधी कार्यावरून सिद्धता होते. आता कधी कधी काय होतं? स्वरूपावरून सिद्धता होती. अशा प्रकारे आणि कधी कधी लक्षणाने सिद्धता होती. 2 शिंग आहे, तिच्या अंगामध्ये 33 कोटी देवाचं वास्तव्य आहे, ती दूध देते. अशी कोण? गाय. 33 कोटी देवाचं वास्तव्य म्हशीच्या अंगात आहे का? ते कुणाच्या अंगात आहे? गायीच्या अंगामध्ये. इथं काय केलंय? आपण गायीचं नाव घेतलंय का? फक्त काय म्हटलं? 2 शिंग आहेत, तिच्या अंगामध्ये 33 कोटी देवता आहे आणि दूध देते. सरळ सरळ लक्षण झालं का नाही? आपण फक्त लक्षण केलं, मग लक्षण कुठपर्यंत कुठं गेलंय? गायीवर गेलं. तसं या ठिकाणी लक्षणाने संतांचं लक्षण प्रतिपादन केलेलं आहे. म्हणजे हे लक्षण संतांचंच आहे का? हो, हा तर हे लक्षण संतांवरच जातं. का संतांवर जातं? आणि ते लक्षण काय अभंगाच्या प्रथम चरणात सांगितलं. जय गाजले रंजली गांजली त्याशी म्हणे जो आपुली. या ठिकाणी सगळ्या चरणामध्ये संतांचं लक्षण केलेलं आहे. पहिलं लक्षण केलं काय? जे का
रंजले गांजले. रंजले म्हणजे काय हो? रंजले म्हणजे रंगले. कुठं रंगले? विषयामध्ये रंगले, संसारामध्ये रंगले. त्याशी म्हणे जो आपुले. त्याला जो आपलं म्हणतो, जो आपलं म्हणतो त्याला काय म्हणायचं? काय म्हणायचं त्याला? साधू म्हणायचं त्याला. संसारामध्ये रंगले. तुकाराम महाराज असं कसं बोलायला लागले? अभंग तुकाराम महाराज काय म्हणले? जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. रंजले गांजले म्हणजे संसारामध्ये जे रंगलेले आहेत, जे गांजलेले आहेत, ज्यांना विषयानं गांजलेला आहे, त्यांना जो आपलं म्हणतो त्याला काय म्हणतायत? साधू म्हणतायत. आणि साधू संसाराचा त्याग करतायत. उलट झालं का नाही? बरोबर. विषयाचं सुख, विषयाचं जो सुख भोगतो, विषयाचे सुख येथे वाटे गोड आणि पुढे अवघड काय? यमदंड. विषय सुख, शब्द स्पर्श रूप रस गंध. शब्द मध्ये मधुर काहीतरी ऐकणं, शब्द स्पर्श म्हणजे काम वासनेनं एखाद्याला स्पर्श करणं, याला स्पर्श करून म्हणायचं, स्पर्श म्हणायचं. शब्द स्पर्श. रस चांगलं चांगलं खायला येणं, खावा वाटणं, याला रस विषय म्हणायचं. शब्द स्पर्श रस. रूप आणि गंध. रूप म्हणजे चांगलं पाहावं वाटणं आणि गंध म्हणजे चांगला सुगंध, सेंट. आपल्या अंगाचा चांगला यामुळे सेंट मारून येण्याचा याला गंध विषय म्हणतात. आणि अशा विषयाचा त्याग करायचा सांगितलं साधू जीवनामध्ये. काय करायचं सांगितलं? त्याग. त्याग करा म्हणे. याचा विषय भोगू नका. विषय सीवितागा कोण तृप्त झाला. हे विषय कसे आहेत? हे विषय असे आहेत की एखाद्या चुलीमध्ये लाकडं जितके टाकत जातात तितकी काय होते हो? आग्नी विजते. तुम्ही एखादा खड्डा केला, त्याच्यामध्ये विस्तव टाकला, त्याच्यात पेटले, लाकडं पेटली आणि त्या खड्ड्यामध्ये वरून हे विजाव म्हणून असं ढिगलभर लाकडं आणून टाकले. मग ते विजल का आणखीन पेटल? काय होईल? आणखीन जास्त भडकन ना. तसे विषय आहेत तसे. एकदा गुलाबजामुन खाव वाटले, एकदा गुलाबजामुन खाव वाटले म्हणून काय केलं? आता गुलाबजामुन खाऊन घेऊ. गुलाबजामुन खाल्ले म्हणजे आपली आशा गुलाबजामुनची मिटून जाईल. पण एकदा खाल्ल्याच्या नंतर त्याला वाटतं उद्या पण परत काय हो. आता दिवाळीला एवढं का मानतात तुम्हाला माहिती आहे का? फटाके तर आपण आजही फोडू शकतो आणून, पण दिवाळीला विशेष महत्व काय आहे? कारण दिवाळीला फराळाचं खूप खायला केलं जातं म्हणून दिवाळीला विशेष महत्व आहे. नाही तर तिला काय एवढं विशेष दुसरे सण येत नाहीत का? पण दुसऱ्या सणाला काय गुलाबजामुन करते का घरी? का शेव काढते, वा डाळीचे लाडू करते का, गऱ्याचे लाडू करते का, करंजी अनारसा काय करते? काय दुसऱ्या सणाला काहीच करत नाही. पण दिवाळीला हे सगळं केलं जातं म्हणून दिवाळी मोठा सण म्हणून लोक साजरा करतात. असेच भडकत राहत असतात. मग अशा प्रकारे जो विषयाचं सेवन करतो, विषय भोगतो, त्याला पुढं काय यम खूप मारतात, वर गेल्यावर खूप भटकीतात. मग अशा प्रकारे जे विषयामध्ये रंगलेले आहेत, आणि तुकाराम महाराज काय म्हणतात की जो अशा विषयामध्ये रंगलेल्या व्यक्तीला आपलं म्हणतो त्याला काय म्हणा? तोची चकार लावलाय परत. काय म्हणले? तोची साधू ओळखावा, त्याला साधू म्हणावं. आता हे पटतंय का? विषयी माणसाला सांगितलं की जशी विष्ठा पडलेली असली ना, असं वाटाणा जात असलो आणि कुणीतरी घाण केलेली एखाद्या लहान लेकरानं, मग आपण काय त्याच्याकडे असं बघत जातो का? नाही ना जात. नाक टाकतो, इकडं तोंड करतो, पण असंही कोण रस्त्याने बघत जातो का? त्याकडे बघत जातो? नाही ना त्याकडे बघत. तसा विषयी मनुष्य काय करावा? त्याच्यावा दुर्जनाचा त्याग करायचा सांगितला. तसा तो विषय जर असेल तर त्या विष्ठेप्रमाणे त्याच्याकडे असं तोंड इकडं फिरून आपण निघून जावं. पण विषयी व्यक्तीकडे बोलावंही नाही त्याला आणि त्याच्याकडे पाहायचं सुद्धा सांगितलेलं नाही. मग अशा प्रकारे विषयी व्यक्तीचा तुकाराम महाराज एकीकडे तिरस्कार करतात आणि इकडे म्हणतात जो त्या विषयी व्यक्तीचा ज्याला आपलं बनेल त्या विषयी व्यक्तीला तो जे साधू ओळखावा. असं कसं काय तुकाराम महाराज या अभंगामध्ये म्हणतात? विठ्ठल विठ्ठल. काय आहे की जे का रंजले गांजले, जे विषयामध्ये रंगले आहेत आणि विषयाने ज्यांना गांजला आहे, म्हणजे प्रथमतः विषयामध्ये रंगले पण आता विषय त्यांना सोडा वाटते बुवा. आता ह्या विषयामध्ये सुख नाही हे त्यांच्या लक्षामध्ये आलं
आता विषयाला त्यांना सोडा वाटतं, त्याग करा वाटतो. मस्त पथर दरवेळेस म्हणणार आता सगळं सोडायचं, पंढरपूरच्या वाऱ्या धराच्या, फक्त पोरीचं लग्न व्हावं द्या. म्हणजे सोडण्याची इच्छा झाली, पण आता विषय त्याला सोडत नाही. ज्याला विषय भोगायचा पहिल्यांदा विषयामध्ये सुख वाटत असतं ना, ज्याने पहिल्यांदा विषयाचा अवलंब केलेला असतो ना, मग त्याला विषय ज्यावेळेस सोडा वाटते त्यावेळेस त्याच्या मनात येतं विषयाचं सोडायचं, पण विषयाच्या मनात येत नाही त्याला सोडायचं. मग त्याला गांजलेला म्हणतात. रंजली म्हणजे विषयामध्ये रंगले आणि नंतर विषयानं त्यांना गांजले. आता त्यांना परमार्थामध्ये या वाटतं. आता वाटतं हरी हरी म्हणाव. पाय थकल्यावर वाटतं दिंडीला चलत जावा. ज्यावेळेस पाय चलत होते त्यावेळेस खुरपाला गेले आणि आता कुठं, आता वाटतं की मला वारीला. आता घरचे म्हणतात तो पाय दुखतात आहे, कशाला वारीला जाते. ते महाराज पण सुद्धा देतात, ज्यांचे पाय चलत नाही त्यांना आम्हाला ताण द्यायला दिंडीमध्ये येऊ नका. आणि मग म्हातारीला वाटतं दिंडीला जावं, म्हातारपणाला वाटतं बद्रीनाथला जावं. कधी ज्यावेळेस गुडघ्यामध्ये वात येतो त्या वयामध्ये कुठं जा वाटतं, बद्रीनाथला जा वाटतं. मग हिमालय कसं आहे गार, तिकडं तर उन्हाळ्यात पण आपल्याकडे हिवाळ्यासारखं आहे. आणि मग पायाला वात येतो. म्हणून तुकाराम महाराजांनी काय सांगितलं, जोर सगळं सिद्ध आहे हात चालावया पाय, तव तू आपुले सोहित पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत हातपाय चांगले तोपर्यंत हिंडून घ्या, तीर्थयात्रा करून घ्या, पुण्यपत्रामध्ये पाडून घ्या, पण तोपर्यंत आपल्याकडे सरकी आणि तोर आणि तिला खुरपीत बसायचं. पण ज्या वेळेस करायचंय त्यावेळेस करत नाही, आणि ज्या वेळेस आपल्याच्यानं होत नाही मग माणसाला काय वाटतं, आता जावं. पण म्हातारी मराला येते पण मरत नाही, कारण तिला नाथ सुनाचं तोंड पाहायचं असतं. एवढी आपली अपेक्षा असते. म्हणजे आता हरी हरी करावं. आता गाड्या आहेत आपल्याला पंढरपूरला जायला, एवढी सुविधा झाली. बरं फुकट आहे गाड्या, फुकट आहे, तरी पण म्हातारीला नाथ सुनाची तोंड पाहण्याची इच्छा आहे. आता येणं हरी हरी करायला पाहिजे आणि मुक्त व्हायला पाहिजे का नाही. आता आपले जवानी तर सगळे निघून गेले, तारुण्य अवस्था तर निघून गेली, आतापर्यंत आपल्याच्यानं परमार्थ झाला नाही. आणि ज्यावेळेस करा वाटतं त्यावेळेस विषय आपल्याला सोडत नाही, या वाटतं, पण नाताला सोडून या वाटत नाही. नातू तुमच्यासाठी विषय करा. मस्त तुम्हाला पंढरपूरला या वाटतं, पण तो नातू येऊ देत नाही. का? तो म्हणतो आजी मला सोडून जाऊ नको, आणि आजीचा जीव त्याच्यामध्ये गुंतलेला असतो. आजीला पंढरपूरलाही जावं वाटतं आणि नातापाशीही राहा वाटतं. म्हणजे पंढरपूरला जाण्याची इच्छा झाली, आता त्याला विषयाचा त्याग करा वाटलाय, पण आता विषय मात्र त्याला सोडित नाही. विषय त्याला सोडित नाही. पण जरी विषय त्याला सोडित नसले बुवा, पण मग त्याची इच्छा तर आहे ना पंढरपूरला जायची, त्याला म्हणायचं गांजले. मग विषयामध्ये रंगले, नंतर विषयाचा त्यांना कंटाळा आला बुवा, मग पंढरपूरला जाण्याची इच्छा झाली, पण जाता येईना, मग गांजले, विषयाने गांजले. मग त्याशी म्हणे जो आपुले, ज्याला पंढरपूरला जाण्याची इच्छा आहे विषय सोडून, अशा प्रकारे जे रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. मग त्यांना काय म्हणतो, आपलं म्हणतो बुवा, तुम्हाला नाही ना पंढरपूरला जाणं होत, मी तुम्हाला इथं नामस्मरण करून घेतो तुमच्याकडून. इथं तुमच्याकडून मी काय करतो, तुमच्या मोक्षाची साधना करून घेतो. आपलं म्हणतात त्यांना. आपलं जे का रंगले गांजले, असे गांजलेले विषयात रंगलेले त्याशी म्हणे जो आपुले, त्यांच्या उद्धाराची चिंता करतो तोची साधू ओळखावा. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराजांनी लक्षण केलं, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. अरे पण बाकीच्या संतांनी तर निरळच वर्णन केलेले संतांचं निळोबाराय म्हणतात. काय? तेची संत ज्यांचा हेत केवळ विठ्ठल आहे. विठ्ठल सोडता त्यांना काहीच ध्यानात येत नाही आणि मनातही येत नाही. अशा प्रकारे ज्यांचा हेतू केवळ विठ्ठल आहे, अशा प्रकारे जे असतात त्याला काय म्हणावं, दोनदा म्हणले तेची संत ज्यांचा हेतू विठ्ठल. मग नेमकं तेचे संत ज्यांचा हेत विठ्ठल आहे त्यांना संत म्हणावं, का जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले त्यांना संत म्हणावं. विठ्ठल नरसिंह मेहता सुद्धा वर्णन करतात संतांचं. समदृष्टी से तृष्णा त्यागे परस्त्री जे
रे, जिव्हा थकी असत्य न बोले, परधन न जाए हात रे, वैष्णव जन तो तेने कही कीड पराये जाने रे, वैष्णव जन तो तेने कही कीड पराये जाने रे, वैष्णव जन तो वैष्णव जन तो समदृष्टी से तृष्णा त्यागी, ज्याची दृष्टी सम आहे, परस्त्री जेने मातरी, पराई म्हणजे परनारी त्याला आई समाने, आपली पत्नी सोडता सगळ्या स्त्रिया त्याला आई समाने, परधन न वजाये हा तरी दुसऱ्याच्या धनावर त्याचा डोळा नाही, अशा प्रकारचा जो असतो वैष्णव जन तो तेने कही पीड पराये जाने रे, अशा प्रकारचे त्याला वैष्णव म्हणजे त्याला साधू संत म्हणावं. मग नेमकं इकडं तर तुकाराम महाराज जे गांजणे म्हणतात, इकडं निळोबाला आहे जे तेचे संत ज्यांचा आहे तर विठ्ठल, आणि इकडं नरसिंह तर वेगळीच व्याख्या केली. मग नेमकं संत म्हणायचं कोणाला? कारण संतांचं संत म्हणण्याकरता एवढे भिन्नता आहे. मग सामान्य लोकांनी नेमकं संत कोणाला म्हणायचं बुवा? त्याचं काय आवच्छेदक बदललं की अर्थ बदलला असं, आवच्छेदक बदललं. मग हे एका आवच्छेदकाने नाही म्हटलेलं. काय असतं? एकच माणूस आहे, एकच माणूस आहे, पण तो त्याच्या पोराचा कोण झाला? बाप झाला. त्याच्या बापाचा तो कोण झाला? लेक झाला. पत्नीचा तो पती झाला. बहिणीचा तो भाऊ झाला. मेवण्याचा तो मेवणा झाला. सासऱ्याचा तो जावई झाला. साडूचा तो साडू झाला. मेवणीचा तो मेवणा झाला. झालं का नाही? मनुष्य किती हो? माणूस किती आहे? एक आहे. उपाधी बदलली, अर्थ बदलला, बदललं ना त्याचं नाव. तसं संतांनी या ठिकाणी वेगवेगळं जरी वर्णन केलं असलं तरी हे वेगवेगळे संतांचे लक्षण सांग. एका भागामध्ये संतांचे लक्षण सांगू शकतो आपण. काय म्हणले? कोठवरी वाण त्यांची स्वरूप स्थिती. काय मी त्याचं माऊलीचं वर्णन करणारे, माऊलीचं वर्णन करताना म्हणतात काय मी त्यांचं वर्णन करणारे? करू शकत नाही ना आपण माऊलीचं वर्णन. संतांचं वर्णन आपण आपल्या वाणीनं करू शकतो, संत कसे नाही करू शकत. म्हणून असे वेगवेगळे अनेक अभंगाद्वारे संतांचं लक्षण केलेलं आहे. पवित्र सोहळी, एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव, अखंडित प्रेमभाव, हे संतांचं तुकाराम महाराजांचं लक्षण करून ठेवलेलं आहे. एका अभंगात मर्यादित संतांचं लक्षण होऊ शकतं का? नाही. आपण संतांचं एका अभंगामध्ये वर्णन करू शकत. म्हणून वेगवेगळ्या अभंगामध्ये संतांचं वेगवेगळ्या माध्यमाने, वेगवेगळ्या काव्यामध्ये, वेगवेगळ्या चरणामध्ये आणि वेगवेगळ्या कार्याचं वर्णन केलेलं आहे. आणि असं कार्य करणारे संत असतात म्हणून वेगवेगळ्या अभंगामध्ये त्यांचं एका अभंगात बसत नाही, म्हणून वेगवेगळ्या अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. त्यापैकीच हा एक अभंग आहे. म्हणून तुकाराम महाराज या अभंगात संतांचं लक्षण करतात. काय? जे का रंजली गांजली त्याशी म्हणीजो आपली विठ्ठल विठ्ठल. कोण होतो रंजलेलं गांजलेलं? त्याला त्याशी म्हणीजो आपुले. वाल्या कोळी, सगळ्यात माहिती वाल्या कोळी. काय केलं हो त्यानं? 7 रांजण भरली. काय केलं? 7 रांजण भरून माणसं मारले. एक माणूस मारला, एक खडा उचलायचा, पुढे टाकायचा, रांजणामध्ये टाकायचा. असे 7 रांजण. आताचे नाही, त्या काळातले. तो रामाच्या काळाच्या आधी होता, तो त्रेतायुगामधला वाल्या कोळी. आता आपल्या टायमाचे पण रांजणं बघा आणि ह्या आजीच्या लहानपणीचे रांजणं बघा कशी आहेत. आजी तुमच्या लहानपणी रांजण केवढाली होती? किती मोठाली होती. आता आमच्याच काळामध्ये आपल्याच लहानपणी बारकाली रांजण आली, यांच्या लहानपणी मोठाली रांजण होती. आणि मग आता तुमच्या काळामध्ये तर कृष्णाच्या काळामध्ये रांजण केवढाले असते. आणि कृष्णापेक्षा आधी एक युगाने कोण झाले? प्रभू रामचंद्र झाले. त्या युगामध्ये वाल्या कोळी झाला. मग त्यांच्या काळामध्ये रांजण केवढाले असते?
बरं तो असा तसा माणूस नव्हता मारत खडा टाकायला, एक ब्राह्मण मारायचा. हे बाकीची चिल्लर तर मग जाऊ द्या, बाकीची एक ब्राह्मण मारला की एक खडा वस्तून रांजणामध्ये टाकायचा. अशी किती ब्राह्मण मारले त्यानं? 7 रांजण भरले त्या खड्यानं, इतके मारले. आणि काय करायचा? मारलं की त्यांना लुटायचा. लुटून कुठं न्यायचा? घरी न्यायचा. विषयामध्ये रंगलेला होता ना, याला विषयामध्ये रंगलेला म्हणायचं. म्हणजे स्वतःच्या सुखाकरता लोकाला त्रास देणं, मग याला काय म्हणायचं? ज्याला पाप करायना, ज्याला पुण्य कळायना, विषय सुखा करता, मग तो विषयात रंगलेलाच असायला पाहिजे ना. ते काय कष्ट करून आणत होता का? माणसं मारायचा आणि त्यांच्याकडचं जे धन आहे ते लुटून न्यायचा घरी बायका पोरायला. मग एक दिवशी त्याच रस्त्यानं कोण आले? नारायण, नारद महर्षी आले. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. नारद महर्षी आले. नारद महर्षी आल्याच्या नंतर यानं लगेच कुऱ्हाड काढली. काढ म्हणे तुझ्याकडे काय? त्याने सांगितलं हो मी कीर्तनकार आहे, माझ्याकडे काही नाही. त्याने सांगितलं हो आता कीर्तनकाराकडेच खूप मोठं गबाळ असते. कीर्तनकाराकडेच पैसा आहे म्हणे, आता कीर्तनकार काय साधे राहिले नाही. त्याने सांगितलं हो माझ्या अंगावर फक्त एक तुळशीची माळ आणि हा विना आणि या माझ्या हातामध्ये चिपुळ्या, याच्या व्यतिरिक्त जर काही असेल तर घे बुवा. आता नव्हतंच ना, ते घालतच होते एक धोतर हातामध्ये, वर तर काही घालतच नव्हते. एक विना चिपुळ्या हातामध्ये, काहीच नव्हतं. वाल्मिकी महर्षीकडं सांगितलं तुझ्याकडे काही नाही. पण मग सांगितलं ठीक आहे. नारद महर्षीने त्याला जाता जाता विचारलं बुवा तू हे जे कर, पण तो म्हणला मी तुला मारणार, तुझ्याकडे काही असो अथवा नसो मी तुला मारणार. त्याने सांगितलं तू हे पुन्हा करता करतोय, हे कशा करता करतोय तू? लोकांच्या लूटमाऱ्या, त्यांना मारून टाकतोय, कशा करता? त्याने सांगितलं कशा करता म्हणजे बायका पोरा करता करतो. सांगितलं आता हे किती पाप कर्म व्हावं लागले, तुला कळतंय का? त्यांनी सांगितलं हो. मग तू जेवढं पाप करतोय याच्यातलं पाप कुणी वाटून घेणार आहे का तुझ्या घरचं? त्यांनी सांगितलं का नाही घेणार? ज्यांच्या करता मी एवढं पाप करतोय, लोक मारतोय, धन लुटून आणतोय, हे पाप होतंय, त्यांच्या करता करतो, मग ते घेतेनच ना माझं पाप. सांगितलं त्यांना विचारून बरं घेतात का? मग घरी जा विचारलं त्याने, चांगला हुशार आहे म्हणे, तू कीर्तनकाराच्या ना म्हणे, आणि कीर्तनकार हुशारच असतात. त्याने सांगितलं म्हणजे मी घरी जाणार आणि मग तू काय करणार इकडून पळून जाणार. सांगितलं मला बांधून ठेव, माझ्यावर विश्वास नसेल. बांधलं नारद महर्षीला वाल्या कोळ्यानं, बांधलं आणि वाल्या कोळी घरी आला. घरी आल्याच्या नंतर त्याने त्याच्या बापाला विचारलं, बाबा आजपर्यंत मी तुम्हाला पोसण्याकरता एवढं पाप कर्म केलं, याच्यातलं थोडं पाप घेता का? त्याने सांगितलं काय समज, कोणी पाप घेत असतंय का? पुण्यात भागीदार होऊ शकतं, पापात नाही होऊ शकत. लोक गावाकडून पंढरपूरला निघताना म्हणतात ना, आमचा पण पांडुरंगाला काय करा नमस्कार सांगा बरं का, आमच्या पण पांडुरंगाला राम राम सांगा म्हणतात का नाही? पण ते पाप कर्म करायला चाललेले लोक म्हणतात का आमचा पण थोडा तुमच्या पाप कर्मात सहभागी आहे बरं का? म्हणतात. ऐकलंय तुला? नाही ऐकलं आपण, होतच नाही तसं. त्यानं सांगितलं काय संबंध, मी का तुझं पाप घेऊ? तुला लहानचं मोठं केलं आणि तुझं लग्न करून दिलं, तुला तोपर्यंत मी पोचलं. मी कधी विचारलं का तुला तू कुठून आणतो, काय आणतो, काय करतोय? कधी मी माझ्याकडे मी तक्रार केली का? नाही केली. मी तुला पोचलं, तुझं लग्न झालं, आता मी म्हातारा झालो, आता मला सांभाळण्याचं तुझं कर्तव्य आहे. मग आता तुला जिकडं कमायचं, जसं कमायचं लुटमारा कर, पापातून कमवू नाही तर पुण्यातून कमवू, आम्हाला पोचणं तुझं काम आहे. त्याच्यामुळं मी काय पाप घेणार नाही. आणि हे कोण ऐकत होतं? त्याची बायको दारातून ऐकत होती त्या वाल्या कोळ्याची. तो बापापासून आईकडे गेला, आईचं हे तेच उत्तर, परत गेला आणि बायकोकडे गेला. ती त्याच्याकडे यायच्या आधीच मोठ्यानं आरडायला लागली. ते सांगितलं तू का आरडा लागली? ते सांगितलं मला विंचू चावला म्हणे, वेदना व्हावं लागल्या, आग व्हावं लागली म्हणे, विंचू चावला, लवकर याच्यातल्या अर्ध्या वेदना तुम्ही घ्या, जी आग होती ना अर्धी आग तुम्ही घ्या. ठीक आहे, तू काही वेगळी झाली का, तुझ्या डोक्यावर काही परिणाम झाला? पुढं विंचू चावलेल्या तुझ्या वेदना पुढे घेता येत असतात का? तिने सांगितलं मग तुम्ही पाप केलंय ते आम्हाला कसं काय घेता तुम्ही? निराश झाला, हताश झाला. ज्यांच्याकरता आतापर्यंत मी एवढी लुटमार केली, एवढं पाप कर्म केलं, आज ते माझं पाप घ्यायला भागीदार व्हायला तयार नाही, मागा आला.
चेहरा पडलेला होता नारद महर्षीचे. ते बंधन खोलले, नारद महर्षीचा पाय पडला आणि नारद महर्षीला सांगितलं, आता माझं काय करा, कल्याण करा, मी तुम्हाला शरण आलेलोय. विषयात रंगलेला होता, विषयाने गांजलेला होता, पण विषय सोडण्याची इच्छा झाली. नारद महर्षीनं काय केलं, त्याला आपलं म्हटलं, मस्तकावर हात ठेवला, राम नाम कानामध्ये फुंकलं, वाल्याचा वाल्मिक झाला आणि लिहिले रामायण रामाआधी. कोळ्याची कीर्ती वाढली कोळ्याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामा आधी. राम जन्माच्या आधी 12,000 वर्षापूर्वी काय घेऊन ठेवलं, रामायण लिहून ठेवलं. नाही, विषयात रंगलेला होता का नाही, पण विषय सोडण्याची इच्छा झाली. गांजलेला होता, विषयाने त्याला गांजलं, पण सोडण्याची इच्छा झाली. मग त्याला नारद महर्षीनं काय केलं, आपलंसं करून घेतलं. त्याचं मोक्षाचं उद्धाराचं साधन त्याला सांगितलं, आशाला सुद्धा साधन. म्हणून तर तोची साधू ओळखावा. एखादा जर काय म्हटला असता, घरून जर दुसरा नारदाच्या जागेवर असता तर तू पाय आता मला नको सांगू, निघून गेला असता. पण नारद महर्षीनं तसा विचार केला का, आपल्यासारखा स्वार्थी विचार केला का, नाही केला. त्याच्या उद्धाराचं कल्याणाचं साधन त्याला सांगितलं. म्हणून तोची साधू ओळखावा, देव तेथीची जाणावा, अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलं. तोची साधू यांना सुद्धा आपलं म्हणतो, तोची साधू ओळखावा, तो साधू आहे. अशा प्रकारे जर कोणी असेल ना आपल्या गावाकडे, पण तोच साधू, त्याला ओळखायचं ते, हेच लक्षणे द्यायचं. ज्यांना तुकाराम महाराजांनी तर सांगितलं, किती जवळ केले तुकाराम महाराजांनी सांगितलं की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा ही अधिकार, बाळे नारी नर आदी करोनी वेश्या ही. ती वेश्या जरी असेल पण तिला आता वेश्या धर्म सोडा वाटायला लागला आणि माझं कल्याण व्हावं अशी इच्छा निर्माण झाली तिला, आता परमार्थात ओळावं. तुकाराम महाराज म्हणतात तिला सुद्धा अधिकार आहे, तिला सुद्धा अधिकार आहे. चंडाळ असेल त्याला सुद्धा अधिकार सांगितलेला, यारे यारे लहान थोर याती वरती नारी नर करावा विचार, नलगी चिंता कुणाशी सकळायशी येथे आहे अधिकार. तिथे जात पात काही नाही, कोणता व्यवसाय काही नाही, त्याला सोडा वाटतंय ना, तो जर आला तर त्याला लगेच संत जवळ घेतात. पण त्याला विषय सोडण्याची इच्छा पाहिजे बरं का, नाही तर विषय भोगण्याची इच्छा आहे आणि इकडची परमार्थाची इच्छा आहे, मग त्याला नाही जवळ करत. त्याला जवळ केल्यावर मग तुझी पापी ओळखावा, तो साधू नाही ओळखावा. विठाला विठाला पण तिथं साधू असतो. देव तेथेची जाणावा, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे की जे. जिथं संत आहेत
त्या ठिकाणी विवेक आहे. विवेक म्हणजे ज्ञान आणि भगवंत हा चित स्वरूप आहे. मग देव कुठं असतो? संताजवळच असतो. देव संताजवळ असतो असं नाही, नवे नवे संतच देव असतात. देवती संत निमित्त त्या प्रतिमा तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा. त्याच ठिकाणी देव आहे, त्या साधूच्या ठिकाणी देव आहे असं जाणलं पाहिजे मनुष्यानं. तुकाराम महाराज म्हणतात तिथंच जाण, देव आहे साधूच्या जवळ. तिसरं लक्षण केलं, मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. अहो साधूचं चित्त कसं असतं हे लक्षण ध्यानात ठेवा तुम्ही. लक्षण ध्यानात ठेवा. मृदू सबाह्य नवनीत, लोण्याचा गोळा आहे. लोण्याचा गोळा आतमध्ये कसा असतो? मृदू म्हणजे कसा? मऊ असतो. लोणी कसं असतं? मऊ असतं. आणि वरून काय दगडासारखं असतं का? मृदू सबाह्य, आतमध्ये ही लोणी तसंच आहे आणि बाहेर ही लोणी तसंच आहे. तैसे सज्जनाचे चित्त, तसं त्यांचं अंतकरण असतं साधू लोकांचं. तसं त्या लोण्यासारखं असतं, अत्यंत कोमल पवित्र आणि अत्यंत दयावान असतं. अत्यंत दयावान असतं. आणि संतत्वाकरता दया, ज्याच्यात दया असती, म्हणजे अशी व्याख्या नाही करू शकत आपण ज्याच्यात दया त्याला संत म्हणतात, पण दया हेच असं मुख्य भांडवल आहे की दयामुळेच संतत्व येत असतं. विठ्ठला विठ्ठला. हिमालयात साधू आहेत पण त्यांच्या ठिकाणी दया आहे. दया कशाला म्हणावं की आपला उद्धार झाल्याच्या नंतर दुसऱ्याच्या उद्धाराची त्याला चिंता आहे, दुसऱ्याच्या उद्धाराकरता जो झिजतोय, ही याच्या अंतकरणामध्ये तळमळ आहे आणि तो समाजामध्ये उतरलाय, ही त्यांची काय आहे? दया आहे. नाही तर हिमालयातल्या साधूला काही गरज नाही, ते मुक्त झालेले असतात. लोकांची चिंता करतात का? नाही करत. मग दया ज्याला उपाधी लागलेली आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये अनंत दया आहे, स्वतः मुक्त झालाय आणि दुसऱ्यालाही मुक्त करण्याची ज्याच्या अंतकरणात दया असते, त्याला काय म्हणतात? संत म्हणतात. संत. विठ्ठला विठ्ठला. संतांचं अंतकरण हे कसं असतं? मग लोण्यासारखं असतं, अत्यंत दयावान असतं. संत ज्यानं परोपकार केलाय, ज्यानं अपकार केलाय, त्याच्यावर सुद्धा संत काय करतात? उपकार करतात. तुकोबारायाला त्या अंबाजीबानं काठीच्या काठीनं मारलं. बोराडीची काठी होती, कुपाट लावलेली होती. त्या कुपाटीची बोराडीची असते ना कुपाट, ती कुपाटीची एक काठी घेतली, बोराडीची चांगली झाप घेतली आणि तुकाराम महाराजाला काय केलं? त्या बोराडीच्या काठ्या तुकाराम महाराजांच्या अंगामध्ये घुसले, सगळे काटे त्या बोराडीच्या काठीनं मारलं. किती काटे घुसले असते? काय केलं संतावर? अपकार केला, मारलं त्यांना. पण तुकाराम महाराजांची दया बघा, एवढं मारलं तरी तुकाराम महाराज संध्याकाळी त्यांच्याकडे गेले. अहो माझ्यासारख्या पाप्याला तुम्ही मारलं म्हणजे तुमचे हात मला मारून मारून दुखले असते म्हणून तुकाराम महाराजांनी रात्री जाऊन त्या अंबाजीबाचे हात चोपले. आपल्यासारख्यानं काय केलं असतं? एखाद्यानं जर आपल्याला बोराटीच्या काठीचा एकच फटका टाकला असता, आपण काय केलं असतं? आपण त्याला तिने तरी एक फटका टाकला, आपण त्याला 4-5 फटके टाकले असते आणखी दुसरा पडूसतं. पण ही संतांची दया आहे. तुकाराम महाराज हातपाय चोपायला गेले त्यांचे, संतांची दया आहे. येऊन अंगावर थुंकला, दया पहा संतांची. प्रसाद देऊनी मुक्त केला. किती वेळा थुकला नाथ महाराजांच्या अंगावर तो मुसलमान? 108 वेळा थुकला. चुन्यानं तोंडातला ते तोंड सोडलं सगळं, पान खाऊन खाऊन. आणि मग नाथ महाराजाला रागच आहे ना, शेवटी त्यानं नाथ महाराजचे पाय धरले, मला माफ करावं, माझ्याकडून चुकलं हो नाथ महाराज, मला माफ करा. या काही कारस्थानी माणसांच्या सांगण्यावरून मी तुमच्या अंगावर, तुमच्यासारख्या महात्म्याच्या अंगावर मी 108 वेळा थुंकलो. पण नाथ महाराजांची दया पहा. नाथ महाराजांनी सांगितलं, अरे तुझ्यामुळे मला 108 वेळा गोदावरीचं काय झालं? स्नान झालं. तुझी माझ्यावर दया आहे. तुकाराम महाराजांनी नाथ महाराजांनी प्रसाद देऊन मुक्त केला. मुक्त केला म्हटलं तर बरं का, मुक्त केला म्हणजे त्याच्या सुद्धा मुक्तीचा विचार कुणी केला? शरण आल्यामुळं संतांनी केला. याला संत म्हणतात. संताच्या ठिकाणी अत्यंत दया असते, अत्यंत दया असते. गिरजा माता वाढत असताना तो ब्राह्मण गिरजा मातेच्या पाठीवर बसला.
आता माहिती आहे सगळ्याला. नाथ महाराजाला रागच येत नव्हता. मग नाथ महाराजाला राग आणावा यावा, त्यांना कोण राग आणि त्याला 200 रुपये आम्ही बक्षीस ठेवू त्या काळात, नाथ महाराजांच्या काळात. म्हणून एक ब्राह्मण आला, त्याच्या मुलीचं लग्न जमलेलं होतं, त्याला 200 रुपयाची गरज होती. मग तो त्या गावामध्ये ब्राह्मणाकडे मदत मागायला आला. ब्राह्मणाने सांगितलं, तू जर नाथ महाराजाला राग आणला तर आम्ही तुला 200 रुपये देऊ. मग त्यानं काय केलं, असाच पाणीनं आला, सगळ्या विष्टेमध्ये चपला भरल्या आणि नाथ महाराज पूजा करत असताना त्या भरलेल्या चपला सगळं नाथ महाराजांच्या देवाऱ्यापाशी गेला. नाथ महाराज सांगितलं, अरे अरे अरे, आमच्या घरी एवढे मोठे संत आले, देव बाजूला गेले, त्यांच्या चपला काढून देवाऱ्यात ठेवल्या. त्याला वाटलं की नाथ महाराज रागच आहे ना. परत नाथ महाराज म्हणजे वा वा वा, आले तर आता भोजन केल्याशिवाय जाऊ नका. जेवायला बसले. जेवायला बसल्याच्या नंतर आता त्याला वाटलं, नाथ महाराजाला जर राग आणला नाही तर आपल्याला 200 रुपये मिळणार नाही. मग काय केलं, गिरजा माता वाढत होत्या, वाढत असताना तो उठून गिरजा मातेच्या पाठीवर जाऊन बसला. मग नाथ महाराज काय म्हटलं, गिरिजे पोरग सांभाळ बरं का, खाली पडेल. गिरजा माता काय म्हटल्या, मग अहो मला मुलं सांभाळण्याची सवय आहे. हरिपंडित ही माझ्या पाठीवर असंच बसत होता. म्हणजे कुणी पत्नीच्या पाठीवर बसल्यावर कुणी सहन करेल का? करेल सहन आपल्यासारखं कोणी राहतं. किती दया म्हणावी ती. गिरजे मुलगा पडल त्याला सांभाळवर का, ही संतांची दया आहे. मृदू सबाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त आनंद, अत्यंत कोमल, अत्यंत निर्मल आणि अत्यंत दयावान असतं ते, लोण्यासारखं. अशा प्रकारे ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदय. ज्याला कुणीच नाही ना त्याला कोणी हो, त्याला संत आहे. ज्याला कुणी नाही त्याला जो जवळ करतो, आश्रय देतो, आधार देतो, त्याला संत म्हणतात. आमच्या आश्रमामध्ये असे विद्यार्थी शिकायला येतात. माऊलीला आता आम्ही सोबत सहपाठीच आहेत, की ज्यांची परिस्थिती घरची अशी असते की त्यांच्याकडे एक टायमाचं जेवण करण्याचं सुद्धा साधन नसतं. काही एक टायमाचं जेवण करण्यात असे काही विद्यार्थी येतात. पण आमचे काका मूर्ती राऊत बाबा त्या विद्यार्थ्याला आश्रय देतात. त्यांना 4 वर्षाचं शिक्षण देतात, त्यांना कपडे देतात, खाण्याकरता राहण्याकरता सगळं फुकट असतं. हे कुणाचं आपण देऊ शकतो. तेल काय किलो, शेंगदाणे काय किलो आहे. किती अवघड परिस्थिती आहे. एवढी अवघड परिस्थिती असताना सुद्धा विद्यार्थ्याला आश्रय दिला जातो, त्यांना आधार दिला जातो. अनाथ असतात बिचारे, अनाथच म्हणायचं. ज्यांना मैबाप असून काही फायदाच नाही ना. मैबाप आहेत पण त्यांच्याकडे कसं, त्यांना ते नाही तसं खाऊ पिऊ घालू शकत. विद्यार्थी येतात, त्याशी धरीजो हृदयी. सीतामय्या वनामध्ये कुठून आल्यावर, रावणाकडून आले. नाथ रामायण ऐकलं ना, रावणाकडून आल्या आणि रावणाकडून आल्याच्या नंतर लोकांनी सांगितलं, बुवा आम्ही सीतामय्याची अग्निपरीक्षा पाहिलेली नाही. मग आम्हाला काय माहित व सीता शुद्ध आहेच की नाही. सीतामायाने आणखीन एकदा अग्निपरीक्षा द्यावी. मग सीतामायाने तर त्यांना वनात नेऊन सोडा. मग प्रभू रामचंद्राने काय केलं, सीतामायाला वनात नेऊन सोडलं. मग सीतामायाला आश्रय कुणी दिला हो, निराधार होत्या, वाल्मिक महर्षीने दिला आणि स्वतःच्या आश्रमामध्ये दिलं. म्हणजे ज्याशी अपंगिता नाही, जे निराधार आहेत, अनाथ आहेत, त्यांना कुणीच नाही, त्याशी धरीजो हृदय, त्यांना आपलं म्हणून धरतो. दया करणे जे पुत्राशी तेच दासा आणि दासी. जी दया आपल्या मुलाला, आपल्या मुलावर जे प्रेम केले जातं तेच प्रेम कुणावर करतो. एखादा मुलगा आपल्या कामाला आहे, तो त्यांच्या घरी कामाला जर असेल, जे खाण्याकरता भेदभाव नाही, त्याच्याकडे संतांकडे भेदभाव नाही. जे खायला आपल्या मुलाला आहे ना, आपल्या घरी जो मुलगा कामा नाही त्यालाही खायला तेच. जेवढी दया आपल्या पुत्रावर केली जाते तेवढी दया कुणावर, दासा आणि दासी. तुकाराम महाराज म्हणते एवढंच काय, अरे तुका म्हणे सांगू किती, त्याची भगवंताच्या मूर्ती. तुकाराम महाराज म्हणते आता तुम्हाला किती सांगायचं हो. संत हेच काय असतात हो, भगवंत असतात. म्हणे रामेश्वर भट्ट विद्या तुका विष्णू नाही तुझा. तुकाराम महाराजांनी भगवान विष्णू वेगळे का हो, वेगळे. आणि माऊली महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा
सखा माझा ज्ञानेश्वर माऊली कुणाच्या अवतार येऊ भानुदासाची कुळी महाविष्णूचं नाथ महाराज भानुदास महाराज कुळामध्ये जन्माला आले. कुणाचा अवतार विष्णू भगवान सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातार निवृत्तीनाथ कुणाचे अवतार म्हणजे संत कोण आहेत देवच आहेत ना. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताच्या मूर्ती संत आणि देव हे वेगळे नाही. म्हणून तुझी साधू ओळखावा देवतेची जाणावा वेढोपार कुमारी Hare